हॅलो, नमस्कार मंडळी. आजचा माझा विषय आहे फॅशन इन क्लोदिंग. फॅशन हाच विषय घ्यायचा होता, पण क्लोदिंगमधली फॅशन, कारण पहिलं आपण माणसाला जेव्हा बघतो त्याच्या चेहऱ्याकडे लक्ष जातं, कपड्यांकडे लक्ष जातं. त्यामुळे मी फॅशन हा विषय घ्यायचा ठरवला आहे. तर अकॉर्डिंग टू मी फॅशन म्हणजे ज्याच्यात आपण कम्फर्टेबल आहोत, जे आपण इझिली कॉन्फिडंटली कॅरी करू शकतो कपडे, आणि जे आपल्याला शोभतात त्याला मी फॅशन म्हणते. पण आणि डिसेन्सी सगळ्यात महत्त्वाचं, कपड्यांमधली डिसेन्सी ती सुटली तर त्याला फॅशन नाही म्हणता येत. आजकाल आपण कुठच्याही मॉलमध्ये जा, सगळे वेस्टर्न कपडेच सगळीकडे सगळ्या शोरूम्समध्ये असतात, आणि सगळ्या बायका मुली पण तेच कपडे घालून असतात. मला ते कपडे घालण्याचा काही विरोध नाही आहे, पण काय होतं ना की प्रत्येकालाच ते कपडे सूट होतात असं नाही. केवळ फॅशन आहे म्हणून शॉर्ट्स किंवा क्रॉप टॉप्स किंवा टाईट जीन्स आणि बॉडी हगिंग कपडे हे प्रत्येकजण जे घालतं ना त्याला फॅशन म्हणायचं का? आपण कोणाला कॉपी तर नाही ना करत आहे फॅशनच्या नावाखाली, हे बघायला हवं असं माझं मत आहे. कारण प्रत्येकालाच ते कपडे नाही सूट होत. मी बायकांबद्दल बोलू शकते, कारण आपण एवढ्या ठिकाणी जातो, बघतो की काही बायका, प्रत्येकाचं शेप आणि बॉडी स्ट्रक्चर असेल, रंग असेल, उंची असेल, ही काही सारखी नसते. कुणाला बॉडी शेमिंग करण्याचा माझा इरादा नाही आहे, पण आपण जेव्हा कपडे घालतो, कुठचीही फॅशन करतो, तेव्हा ह्या गोष्टी कन्सिडर करायला हव्यात नाही का? की आपण कसे आहोत, आपला शेप कसा आहे. जाडं असलं काही बिघडत नाही, त्या जाड्या शेपला शोभतील असे कपडे घालावे. पण कॉपी करायला म्हणून जीन्स, टाईट्स किंवा शॉर्ट्स असं घालून मग ते चांगलं नाही दिसत. सगळीकडनं शरीर बेढग आहे, सुटलेलं आहे, आणि तरीही फॅशनच्या नावाखाली कसेही कपडे घातले जातात, आणि मग येणारी जाणारी लोक बघून हसतात. ठीक आहे, आपण कितीही म्हटलं की आपण लोकांचा विचार नाही करायचा. आपल्याला आवडतं ना ते आपण घालायचं. जरूर आपल्याला आवडतं ते जरी घातलं तरी शेवटी आपण पब्लिकमध्ये असतो. आपण आपल्या खोलीत बसत नाही ना छान कपडे घालून. आपण आपले छान कपडे फ्लॉन्ट करतो तर किंवा बाहेर पडतोच, तर त्यावेळेला अनेक लोक बघतात. लोक काय विचार करतात हे नाही, पण आपण आपली डिसेन्सी सुटू देतोय का? हे कपडे आपल्याला सूट करतायत की नाही, हे आपण आरशासमोर जेव्हा कपडे घालून उभं राहतो ना कुठच्याही फॅशनचे, तेव्हा आपण हे जज करायला हवं नाही का? की आपल्याला हे कपडे सूट होत आहेत का? कुठून विचित्र नाही ना दिसत आहे? आपण ऑकवर्ड आहोत की आपण कम्फर्टेबल आहोत या कपड्यांमध्ये? हा विचार करून जर का फॅशन क्लोदिंग केलं, जरूर करावं. फॅशनमध्ये अनेक गोष्टी आहेत, अगदी फुटवेअर आहे, ॲक्सेसरीज आहेत, पण मेनली दिसतं काय तर कपडे, चेहरा आणि कपडे. आता तुम्ही म्हणाल तुम्ही हे काय धेडगुजरी फॅशन केली आहे, हा असा ड्रेस आहे आणि ह्याच्यावर तुम्ही टिकली लावली आहे. पण मला टिकलीशिवाय नाही जमत. मग मी दुसऱ्याला काही सांगताना आधी मीच जर का चुकीचं वागले तर ते मला योग्य वाटत नाही. की लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण. मी काही ज्ञान देत नाही आहे कोणाला, पण जेव्हा मी माझे विचार मांडते तर त्याच्यावर आधी मी स्वतः अंमलात आणले पाहिजेत माझे विचार, आणि मगच मी दुसऱ्याला सांगायचं तरी निदान हिंमत करू शकते. त्यामुळे मला अशा कपड्यांवर सुद्धा, मला टिकलीशिवाय कपाळ माझं नाही आवडत. फॅशनच्या नावाखाली मंगळसूत्र काढा, टिकली काढा, आपलं कुठचंही आपल्याला जे करायला आवडतं ते न करता वेस्टर्न कपडे घातले म्हणून आपले हे काहीच ह्या गोष्टी लावायच्या नाहीत, करायच्या नाहीत, हे मला पटत नाही स्वतःला. त्यामुळे मी करत नाही. पण आपण आता क्लोदिंगबद्दलच बोलूया, कारण हा संस्कृतीचा भाग येतो आपलं, टिकली आणि मंगळसूत्र. त्याच्यावर मी नंतर कधीतरी बोलेन. पण फॅशन करताना कृपा करून सगळ्यांनी आपल्याला काय सूट होतं आहे आपल्या बॉडी शेपला. मैत्रिणी घालतात म्हणून आपण ते कपडे घालायचे का? वय कुठचंही असो, मैत्रिणींमध्ये आपापसात चालूच असतं. खरेदीला एकत्र गेल्या की अगं हे घे, शॉर्ट स्कर्ट आहे, शॉर्ट्स आहेत, पण हे प्रत्येकाला नाही ना चांगलं दिसत. मग मैत्रिणींनी कोणाला भरीस पाडू नये, आणि स्वतःलाही हे कळायलाच पाहिजे की हे आपल्याला बरं दिसतं आहे का नाही. आणि घरच्यांनीही सांगायला हवं स्पष्टपणे की बाई गं हे नको असे घालूस, हे ना तुला नाही चांगलं दिसत आहे. काय हरकत आहे? घरच्यांना नाही आपण मत देणार, मग काय बाहेरच्याला देणार का? तर घरी जर आहे, घरची जी सख्खी माणसं असतात, आपली आईवडील असतील, भावंड असेल, की अगदी क्लोज फ्रेंड असेल, हल्ली ना कुणालाही विरुद्ध बोललेलं आवडत नाही. असं नाही, स्पष्ट मत द्यायला पाहिजे.
अशा बाबतीत लुक्समध्ये काही वाईट नाही आहे त्याच्यात. आपलं मत सांगायचं, ठीक आहे, समोरच्याने ऐकलं नाही ऐकलं जाऊ दे. पण मला असं वाटतं फॅशन ही, म्हणून आजकाल रॅम्प वॉक जे करतात, फॅशन इंडस्ट्री आहे त्याच्यात सस्टेनेबल फॅशन आली आहे. कारण तिथे जे कपडे रॅम्प वॉकसाठी बनतात ते बाकी कोणी घालू शकत नाही, म्हणून आता तिथेही सस्टेनेबल फॅशन हा प्रकार आला आहे. तर तसं आपणही आपल्याला सूट होतील असे कपडे घातले तर ते जास्त योग्य आहे असं मला वाटतं. धन्यवाद. तुम्हाला माझे विचार आवडत असतील, तुम्ही माझं चॅनेल बघा, त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा सगळ्यांबरोबर, आणि कृपया राग मानून घेऊ नका. मी फक्त माझी मतं मांडते आहे, मी काही कोणावर फोर्स करत नाही, असंच वागा तसंच वागा. तर कृपया आपण गैरसमज करून घेऊ नका. धन्यवाद.